किती सुंदर अशी हँगर फोल्डिंग झालेली आहे. त्याचबरोबर कुठेही नेता येईल अशी सुंदर अशी पॉकेट फोल्डिंग सुद्धा आपण केलेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ कोणता असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलंच असेल. परत एकदा सांगते, आपण मागेच एक व्हिडिओ बनवलेला साडी प्री प्लेटिंग आणि फोल्डिंग म्हणजेच हँगर फोल्डिंग, आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडलेला. म्हटलं पुन्हा एकदा तोच व्हिडिओ रिक्रिएट करूया थोडासा चेंज करून. तर इथे ना माझ्याकडे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये एक साडी आहे. म्हटलं आजचा जो व्हिडिओ आहे ना तो साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये करून टाकूया. म्हणजेच साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये जशी साडी नेसतात ना अगदी तशाच पद्धतीची प्री प्लेटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि खूप सारे क्वेश्चन्स होते मागच्या व्हिडिओमध्ये तुमचे, तर ते जे क्वेश्चन आहेत तर त्यांचे आन्सरसुद्धा या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण साडीचं मेजरमेंट घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पदर किती लागणार आहे, निरी प्लेटसाठी किती साडी लागणार आहे आणि खोचणीच्या पदरासाठी किती लागणार आहे. तर ही आपली संपूर्ण साडी आहे. तर आता मी साडी ओपन करून घेते पहिल्यांदा. जशा पद्धतीने आपण साडी नेसतो ना अगदी तशा पद्धतीनेच आपल्याला माप घ्यायची आहेत. म्हणजे सगळ्यात अगोदर खोचणीचा जो भाग आहे तो पूर्ण अशा पद्धतीने, तर हा आहे बघा खोचणीचा पदर. तर इथे अशा पद्धतीने साडी आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि बघायचं आपल्याला की इथं खोचणीसाठी आपल्याला किती साडी लागणार आहे. तर साधारण एवढी साडी मला लागते आहे. तर या दोन्हींना पकडून इथे मी आता तात्पुरती एक पिन लावून घेते. हे बघा अशा पद्धतीने. तर तात्पुरती एक मी पिन लावून घेतली म्हणजे मला खोचणीसाठी साडी किती लागणार आहे याचं आपल्याला माप मिळालेलं आहे. आता आपण जाऊया डायरेक्टली पदराकडे. म्हणजे जशा पद्धतीने आपण साडी नेसतो ना स्टेप वाईज तशाच पद्धतीने आपल्याला याची मापं सुद्धा घ्यायची आहे. आता बघा पदर मी पाठीमागून फिरवून घेतलाय आणि आता असाच रॅन्डमली चुन्या करून इथे मी खांद्यावरती टाकून किती लांबीचा मला पदर लागणार आहे त्याचं माप घेणार आहे. बघा साधारण मला एवढा पाहिजेत पदर, तर मी इथं असा ठेवून घेते आणि त्यानंतर हा जो वरचा काठ आहे तो पाठीमागून व्यवस्थित असा खेचून पुढच्या बाजूला घेते. म्हणजे इथे जी साडी आहे आपली शिल्लक राहिलेली ही आपली जी साडी आहे त्याच्या आपल्याला निरी प्लेट्स काढायच्या आहेत. तर मग आता त्याच्यासाठी काय करणार मी, आता इथे अजून एक ट्विस्ट बघा. इथं आपल्याला थोडीशी साडी लागते. कशासाठी, कारण आपल्याला अशा पद्धतीने इथे तिरकस असा हा काठ घ्यायचा असतो. छान इथे चुन्या टाकायच्या असतात आणि मग तो लूप जो आहे आपल्या कमरेचा तो छान दिसतो. तर त्यासाठी काय करणार मी, इथे थोडा असा एवढा असा जो साडीचा पार्ट आहे तो सोडणार आणि इथे अशा पद्धतीने एक मी पिन लावून घेते. म्हणजे बघा आता इथे एक पिन आहे आपली लावलेली. आता काय करायचं, पदराचं मेजरमेंट झालं, आपल्याला पदर किती लागणार आहे त्याच्या प्लीट्स काढायच्या आहेत हे आपल्याला समजलं. आता निरी प्लीट्सचं जे माप आहे ना ते आपल्याला इथं मिळून जाईल. कशा पद्धतीने, आता इथली जी पिन आहे ना ही काढून घ्यायची आणि आता हीच पिन फक्त ह्याला आपल्याला मोकळं करायचं आहे आणि ही पिन या साडी इथे म्हणजे या बाजूला इथे आहे तशीच लावून घ्यायची. म्हणजे हे बघा इथंपर्यंत. म्हणजे आता तुम्हाला दाखवते, हा झाला आपला खोचणीचा पार्ट. इथं पिन आहे ही बघा अशा पद्धतीने. त्यानंतर या पिनेपासून ती ही जी आपण दुसरी पिन लावून घेतली आहे ना इथे ही पिन, तर या पिनेपर्यंत आपल्याला निरी प्लीट्स काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपला पदराचा पार्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपली मापं घेऊन झालेली आहे. तर आता प्री प्लेटिंग करायला सुरुवात करूयात. पदरापासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण पदराच्या प्लीट्स काढून घेणार आहोत. पण त्या अगोदर जो आपण टेबलवरती जो कपडा टाकतो ना तो प्युअर कॉटनचा किंवा सुती कपडा असावा. कारण की बाकी जर टेरिकॉट वगैरे जर तुम्ही वापरलात तर ते पटकन जळण्याची शक्यता आहे, साडीला चिकटू शकतं किंवा काही होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो छान मऊसूत असा कपडा टेबलवरती टाकून घ्या. त्यानंतर अजून एक तुमचा क्वेश्चन होता की इस्त्री कोणती वापरावी. मला नाही वाटत की याच्यासाठी काही वेगळी अशी इस्त्री तुम्हाला वापरावी लागेल. तर जी तुम्ही नॉर्मली इस्त्री वापरता घरामध्ये तीच तुम्ही वापरू शकता. फक्त एकाच गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे इस्त्रीची हीट तुम्हाला जास्तही वाढवायची नाही, नाहीतर काय होईल तुमची साडी कडू शकते. हीट फक्त तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. बाकी तुम्ही इस्त्री कोणतीही वापरू शकता. आता बघा सगळ्यात अगोदर आपण प्लीट्स काढून घेऊया पदराच्या. आता इथं आपण साऊथ इंडियन साडी नेसणार आहोत किंवा त्या पॅटर्नमध्ये साडी तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, त्यांचे तुम्ही पदर मोस्ट ऑफ बघितला असेल की त्यांच्या ज्या आतल्या प्लीट्स असतात त्या खूप छोट्या छोट्या असतात.
म्हणजे पदराला त्यांच्या प्लीट्स खूप जास्त असतात. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, मी या बाजून म्हणजेच जो आतली बाजू आहे ना पदराची, तिथून मी प्लीट्स काढायला सुरुवात करते. बघा एकदम छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढून घेऊया आतल्या, एकदम छोट्या. म्हणजे माझा काठ आहे ना त्याच्यापेक्षा पण, हे बघा काठ एवढा आहे ना, तर ह्याच्या मी हाफ, आतल्या काठाच्या हाफ अशी मी प्लीट काढून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे आतल्या जेवढ्या पण निऱ्या आहेत ना त्या एकदम छोट्या छोट्या काढायच्या आहेत. कारण तुम्ही बघितलं असेल साऊथ इंडियन पॅटर्न, तर त्यांच्या निऱ्या ज्या असतात पदराच्या त्या खूप छोट्या 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 असतात. आणि ही वरची अशा पद्धतीने, अशा खूप जास्त अशा निऱ्या आल्या पाहिजेत. आता या हाताने आपण व्यवस्थित करून घेऊया. आता सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या अरेंज करून झाल्याच्या नंतर टेबलवरती अशा पद्धतीने हा पदर ठेवायचा आहे आणि समोरच्या बाजूला एखादी पिन लावून घ्यायची. आता ही पिन लावलेली जी आहे ना ती बाजू समोरच्या बाजूला अशी ठेवून त्याला एक क्लचर किंवा मोठा क्लिप लावून घ्या आणि टेबलवरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता खालचा जो पदर आहे तो हाताने व्यवस्थित असा सेट करत करत त्याच्या प्लीट्स ज्या आहेत त्या सेट करून घ्या आणि इथे सुद्धा एक आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. आता हा पदर आपल्याला मोठा हवा आहे, त्यासाठी काय करायचं, हा जो पदर आपण सेट करून घेतलेला आहे तो पुढच्या बाजूलाच ठेवायचा आणि जिथे आपण सेकंड नंबरची पिन लावलेली आहे ना तिथे पुन्हा एकदा क्लचर लावून घ्यायचा आणि खालचा पदर जो आहे तो पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित करून तिथं सुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायचे. म्हणजे जितका आपण मापाचा पदर घेतलेला होता ना तेवढा इथं आपला प्लीट्स काढून तयार झालेला आहे. आता याला प्रेस करून घेऊया. तर त्यासाठी इथे बघा आपली जी साडी आहे ती जरीची साडी आहे आणि जरीच्या साडीवरती जर डायरेक्टली तुम्ही प्रेस करायला गेलात तर तुमची जी साडीची जी शाईन आहे ना ती कमी होईल. तर त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारचा एखादा सुती रुमाल घ्यायचा, त्याच्यावरती ठेवायचा आणि मग त्याच्यावरती आपल्याला इथे इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा इस्त्रीची जी हीट आहे ती आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. जास्त जर हीट झाली असेल आपली इस्त्री तर थोडी कमी करून घ्यायची आणि त्यानंतर प्रेस करायला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने पूर्ण पदर मी प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इस्त्री मी बंद करून बाजूला ठेवले. आता आपला जो छातीवरचा पदर असतो ना तो आपण सेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी नॉर्मली जसं आपण आधी पदर घेतला होता ना सेट करून, तशा पद्धतीने सेट करून हाताने प्रेस करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला थोडासा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा. म्हणजे ज्या प्लीट्स आहेत ना छान अशा पसरलेल्या दिसतील. म्हणजे जसा आपला छातीवरचा पदर असतो ना अगदी तशा पद्धतीने हाताने एक एक प्लीट व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची, छान अशी सेट करून घ्यायची आणि त्याच्यावरती आता रुमाल ठेवून आपल्याला त्या पूर्ण प्रेस करून घ्यायच्या आहेत. म्हणजे इथे आपला छातीवरचा पदर रेडी झालेला आहे. आता थोडासा लांब पदर हवा असेल ना, म्हणजे थोड्या खालीपर्यंत आपल्याला निऱ्या हव्या असतील ना तर थोडासा पुढच्या बाजूला पदर टाकायचा, पुन्हा त्या छान अशा निऱ्या अरेंज करून घ्यायच्या आणि पुन्हा प्रेस करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपला छातीवरचा पदर रेडी झालेला आहे. इथं वाटल्यास तुम्ही एखादी दुसरी पिन सुद्धा लावून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पदराच्या प्लीट्स अजिबात हलणार नाहीत घडी वगैरे घालताना. अशा पद्धतीने आपला पदर रेडी झालेला आहे. आता अंगावरती टाकून बघूया एकदा आणि त्यानंतर आता निरी प्लीट्स काढायला सुरुवात करूया. आता निरी प्लीट्स काढत असताना बघा आपण पिना लावून घेतलेल्या आहेत. तर एका पिनेपासून दुसऱ्या पिनेपर्यंत आपल्याला पूर्ण निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने निऱ्या काढण्याची जी पद्धत आहे ती मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर 3 बोटे पाठीमागे आणि 2 बोटं पुढे ठेवायची आणि दुसऱ्या हाताने फक्त फॅब्रिक मागे पुढे करत करत आपल्याला प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे पूर्ण प्लीट्स काढून झाल्याच्या नंतर त्या आता वरच्या बाजूला आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने निरी प्लीट्स सेट करायच्या ज्या आपल्याला पूर्ण डोळ्यांनी सगळ्या निऱ्या मोजता आल्या पाहिजेत. म्हणजे एका मागोमाग एक अशी प्लीट आपल्याला अरेंज करून घ्यायची आहे आणि आपल्याला पिनेने ती सेक्युअर करून घ्यायची. निऱ्या छान अशा पिनअप करून झाल्याच्या नंतर पूर्ण साडी आपल्याला समोरच्या बाजूला सोडायची आहे, म्हणजे पदर आणि नेस्ता पदर. आणि त्यानंतर टेबलवरती निऱ्या ज्या आहेत त्या अशा उभ्या पद्धतीने ठेवायच्या आहेत. पूर्ण निऱ्या टेबलवरती बसल्या पाहिजेत आणि समोरच्या बाजूला एक क्लचर लावून घ्यायचा. आता खालच्या बाजूच्या ज्या निऱ्या आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या. छान हात मारत मारत पूर्ण निऱ्या आपल्याला दिसल्या पाहिजेत, मोजता आल्या पाहिजेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही इथे 2 पिना किंवा 1 पिन सुद्धा लावून घेऊ शकता. आता याच्यावरती वरच्या बाजूला रुमाल टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा इस्त्री जी आहे ती त्याच्यावरती फिरवून घ्यायची. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पूर्ण निऱ्यांवरती आपल्याला इस्त्री नाही मारायची, नाहीतर मग खालच्या ज्या निऱ्या आहेत ना त्या एकदम चंपू चंपू दिसतात. थोड्याशा खालच्या निऱ्या फुललेल्या दिसल्या पाहिजेत. त्यासाठी काय करायचं, फक्त वरच्या बाजूला आणि निऱ्यांच्या त्या बाजूला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि पूर्ण निऱ्यांच्या जी समोरची टोकं आहेत ना खालची ती अजिबात प्रेस करायची नाहीत आपल्याला. आता इथं आपल्या निऱ्यासुद्धा काढून झालेल्या आहेत, छान प्रेस करून झालेल्या आहेत. तर फोल्डिंग कशी करायची ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण पाहूया पॉकेट फोल्डिंग कशा पद्धतीने करायची. तर टेबलवरती निऱ्या उलट्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायच्या. पदर आपल्या खांद्यावरती ठेवा आणि नेस्ता पदर जो आहे तो पुढच्या बाजूला ठेवा. त्यानंतर पुढचा जो नेस्ता पदर आहे त्याचा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे 4 वेळा त्याला फोल्डिंग करून निऱ्यांवरती ठेवायचं आहे. आणि आता समोरचा जो आपल्याकडचा जो पदराचा जो पार्ट आहे ना
तो त्याच्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून पदर पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आता बघा पदर ठेवत असताना थोडासा खालच्या बाजूला करून ठेवायचा, म्हणजे वरची जी साडी आहे ती 2 वेळा फोल्ड झाली पाहिजेत आणि खालची जी साडी आहे त्याचा 1 फोल्ड झाला पाहिजे अशा पद्धतीने. आता वरच्या बाजूने 2 फोल्ड करून घेऊया, खालच्या बाजूने 1 फोल्ड करून घेऊया आणि त्यानंतर आता आपली जी साडी आहे ती टर्न करून घेऊया. साडी उलटी केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल साडीची जी प्लिटिंग आहे ती प्रॉपर झालेली आहे. आता पदराच्या वरच्या बाजूला साडीला पकडून इथे एक पिन लावून घेऊया, म्हणजे आपला जो पदर आहे तो जागचा हलणार नाही. आता याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे आणि हा जो पदर आहे ना तो पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने 4 वेळा फोल्ड करून घ्यायचा. इथे सुद्धा खालच्या बाजूला एक पिन लावून घेऊया, म्हणजे साडी आपली ॲज इट इज राहील, अजिबात विस्कटणार नाही. आता इथे आपली पॉकेट फोल्डिंग जी आहे ती तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल दिसायला इतकी छान दिसते ना, एकदम प्रॉपर फोल्डिंग झालेली आहे. आता याला पॉकेटमध्ये कसं टाकायचं ते सुद्धा बघूया. तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचं एक पॉकेट आहे चेनचं, तर त्याच्यामध्ये ही साडी मी अशा पद्धतीने टाकलेली आहे आणि इथे झिप लावून आपली साडी झालेली आहे पॉकेट फोल्डिंग. बघू शकाल तुम्ही ॲज इट इज कुठेही नेऊ शकता, ट्रॅव्हलिंगमध्ये कपाटामध्ये सुद्धा रेडी करून ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला नेसायची आहे ना तुम्ही इझिली ही काढून नेसू शकता. तर ही झाली आपली पॉकेट फोल्डिंग. आता आपण बघूया सोप्या पद्धतीची हँगर फोल्डिंग. जशा पद्धतीने पॉकेट फोल्डिंग करताना आपण साडीची पहिल्या घड्या घातलेल्या होत्या ना तिथपर्यंत आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि जिथे आपण 2 फोल्ड दिलेले होते ना वरच्या बाजूने तिथे फक्त आपल्याला एकच मोठा फोल्ड द्यायचा आहे साडीचा आणि त्याच्यामध्ये हँगर टाकून घ्यायचा आहे. आता इथे फोल्ड जिथे दिलाय ना आपण त्या फोल्डला आणि खालच्या साडीला पकडून एक पिन लावून घ्यायची आहे आणि साडी एकदा टर्न करून घ्यायची किंवा उलटी करून घ्यायची आहे. आता हा जो पदर आहे ना तो पुढच्या बाजूला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा, निऱ्यांच्या बाजूला अशा पद्धतीने सेट करून घेऊन निऱ्यांना आणि पूर्ण पदराला पकडून एक पिन लावून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा साडी टर्न करून घ्यायची आणि आता हा जो पदर आहे ना तो फक्त हँगरमधून आपल्याला पुढच्या बाजूला बाहेर काढून घ्यायचा आहे. तर समोरच्या बाजूला पदर टाकून झाल्यानंतर साडी पुन्हा एकदा उलटी करून घ्यायची आहे आणि हाताने त्याला व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचं आहे अँड इट्स डन. तर अशा पद्धतीने आपली हँगर फोल्डिंग इथे तयार आहे. बघू शकाल किती सुंदर अशी हँगर फोल्डिंग झालेली आहे. पाठीमागून बघा आणि इथून समोरून तर इतकी छान दिसते, दिसायला पण छान दिसते. तुम्ही तुमच्या कपाटामध्ये किंवा मग बाहेर कुठे जाणार असाल तर ट्रॉली बॅगमध्ये सुद्धा ही तुमची जी साडी आहे ती राहून जाईल. खूपच कमी जागा असेल तर तुम्ही पॉकेट फोल्डिंग जशी मी मगाशी दाखवली तशा पद्धतीची करू शकता. सो अशी काहीशी आहे आपली ही हँगर फोल्डिंग. आता ही साडी मी तुम्हाला नेसून सुद्धा दाखवणार आहे, तर चला नेसून दाखवते. तर चला आता ही साडी मी हँगरमधून काढून घेते आणि आता आपण एकदम झटपट ही साडी नेसून बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघा आपण नेसता पदर नेसून घेणार आहोत, पण इथे एक गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची. डायरेक्टली नेसता पदर नेसून आपण सुरुवात नाही करणार इथे, नाहीतर काय होतं बघा डायरेक्टली जर मी नेसता पदर इथे खोचायला घेतला आणि त्यानंतर जर मी निऱ्या खोचायला घेतल्या तर इथे बघू शकाल तुम्ही जी वरची निरी आहे ना ती पाठीमागे खेचली जाती आहे. तर असं न करता पहिल्यांदा काय करायचं, पुढच्या निऱ्या ज्या आहेत त्या अगदी सेंटरला जिथे तुम्ही खोचणार आहात ना तिथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर पाठीमागचा जो नेसता पदर आहे ना तो कमरेभोवती अशा पद्धतीने गुंडाळून तो खोचायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्या ज्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा अगदी सेंटरला सेट होतील. आता हळूहळू करत हा जो नेसता पदर आहे तो पूर्ण कमरेभोवती मी खोचून घेणार आहे, एक राऊंड कंप्लीट करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली निऱ्या खोचू शकता किंवा मग अगोदर पदर सेट करून नंतर सुद्धा निऱ्या खोचू शकता. तर इथे मी तात्पुरत्या अशा निऱ्या खोचून घेतलेल्या आहेत. आता निऱ्या खोचून झाल्याच्या नंतर हा जो पदर आहे ना तो पाठीमागून फिरवून पुढच्या बाजूला घेऊन आपल्याला डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि डाव्या खांद्यावरती आपल्याला पिनेने तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. तर इथे आपला पदर सुद्धा काढून झालेला आहे. इथे ॲक्च्युली आपली साडीच नेसून झालेली आहे, फक्त खाली असं का दिसतंय कारण खालच्या आपल्या ज्या पिना आहेत त्या काढायच्या अजून बाकी आहेत. आता बघा इथे मी निऱ्या तात्पुरत्या खोचते असं म्हटलं होतं कारण की हा जो कमरेवरचा काठ होता ना तो मला सेट करायचा होता, पण तो ब्लाऊज घातल्यानंतर, त्यामुळे मग मी ब्लाऊज घातल्यानंतर हा काठ पहिल्यांदा सेट करून घेतला पिन लावून आणि त्यानंतर मग निऱ्या ज्या आहेत त्या खोचून घेतल्या आणि इथे अशा पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे नेसून. आता फक्त जस्ट खालच्या ज्या पिना होत्या 2 निऱ्यांच्या त्या काढून घ्यायच्या आणि इथे आपली साडी डन झालेली आहे. आता याच्यावरती तुम्हाला जशी हवी तशी साऊथ इंडियन ज्वेलरी किंवा साऊथ इंडियन हेअरस्टाईल करा आणि तुमचा पूर्ण साऊथ इंडियन लुक इथे तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची साडी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये नेसून तयार होऊ शकता. सो नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि हो सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये, पण जसं जसं तुमचा हात बसेल ना त्याच्यावरती तसं तुम्हाला एकदम पटपट असं करायलाच जमेल. मला सुद्धा सुरुवातीला वेळ लागायचा, आता सुद्धा हा व्हिडिओ खूप मोठा झालाय कारण की मी थोडं तुम्हाला समजावून सांगते, त्याचबरोबर कॅमेरा सुद्धा ॲडजस्ट करते, त्यामुळे खूप वेळ जातो.
पण जर तुम्ही डायरेक्टली करायला घेतला तर एवढा वेळ लागत नाही, झटपट अशी तुमची प्री प्लेटिंग करून तयार होते. आणि नेसायला तर तुम्ही बघितलंच आहे, 1.5 ते 2 मिनिटामध्ये पूर्ण साडी आपली कंप्लीट नेसून तयार होते, तेही कोणाच्या मदतीशिवाय. सो नक्की ट्राय करून बघा. जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी समजल्या नसतील तर प्लीज कॉमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीन. आणि चला, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.